बुलढाण्याहून एक महिला आपल्या 2 मुलांना घेऊन निघाली होती. त्यानंतर ती उल्हासनगरात ती मुलं कुठे हरवलीत याचा शोध घेण्यासाठी आता त्या मुलांची आजी इथे उल्हासनगरमध्ये दाखल झालेली आहे. माझी मुलगी घरून तिच्या सासरहून गेली होती रुसून. लेकरायला घेऊन जालन्याच्या स्टेशनवर आली आणि तिथं तिला एक माणूस भेटला आणि एक बाई भेटली उल्हासनगरचे आणि त्यानं तिला आणलं. 10-12 दिवस त्याच्या घरी ठेवलं आणि मिसिंग दाखल झाल्यानंतर जर 4 महिन्याच्या आतमध्ये जर बेपत्ता व्यक्ती आढळून नाही आला तर ते प्रकरण ह्युमन ट्रॅफिकिंगला तपासासाठी देणं बंधनकारक आहे. महाराष्ट्रातले पोलीस हे करत नाहीयेत. नमस्कार, मीडिया भारत न्यूज मध्ये आपलं स्वागत. मी आहे प्रफुल्ल केदारे. बुलढाण्याहून एक महिला आपल्या 2 मुलांना घेऊन निघाली होती. त्यानंतर ती उल्हासनगरात ती मुलं कुठे हरवलीत याचा शोध घेण्यासाठी आता त्या मुलांची आजी इथे उल्हासनगरमध्ये दाखल झालेली आहे. तिने शोधाशोध केली, इथल्या स्थानिक पोलीस स्टेशन्सना तक्रारी केल्या, तिथून काही निष्पन्न होतं का याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, परंतु हाती काही न लागल्यामुळे त्या सध्या महिला बाल कल्याण समितीच्या कार्यालयाच्या आसपास येऊन दाखल झालेल्या आहेत. आपण जाणून घेणार आहोत नेमका घटनाक्रम काय आहे आणि नेमका त्यांच्या मुलांची मिसिंग झाली आहे त्या आतापर्यंत ताब्यात का आलेले नाही, ह्या सगळ्या एकंदरीत गोष्टींवर आपण जाणून घेणार आहोत. मावशी, नाव काय तुमचं आणि कुठून आलात आणि काय घडले तुमच्यासोबत? मी जालन्याहून आलेली आहे आणि माझे नातू 5 वर्षाचा होता आणि नात 3 वर्षाची होती. हे ढूंढायला मी जालन्याहून उल्हासनगरला आलेली आहे. इथं आश्रम मध्ये आलेली आहे, पोलीस मार्फत आलेली आहे आणि मला मुलं पाहिजे, नात पाहिजे म्हणून मी आलेली आहे. 9 महिन्यापूर्वी काय घडलं होतं? रडू नका तुम्ही, रडू नका, रडू नका. काय घडलं होतं 9 महिन्यापूर्वी? काय घडलं? माझी मुलगी घरून तिच्या सासरहून गेली होती रुसून. लेकरायला घेऊन जालन्याच्या स्टेशनवर आली आणि तिथं तिला एक माणूस भेटला आणि एक बाई भेटली उल्हासनगरचे आणि त्यानं तिला आणलं. 10-12 दिवस त्याच्या घरी ठेवलं. तुम्हाला नेमकं कसं माहित पडलं ती उल्हासनगरची माणसं आहेत? मला मुलींनी सांगितलं होतं की ते उल्हासनगरचेच माणसं आहे म्हणून. मी 10-12 दिवस राहिले त्याच्याकडं म्हणली ती मला. आणि पाईपलाईन आहे म्हणे, तिकडं रो हाऊस आहे म्हणे, समोर उखंडा पण आहे म्हणे आणि तिथं मला ठेवलं होतं म्हणे त्यानं 10-12 दिवस असं सांगितलं म्हणे मला. तुम्हाला मुलगी कसं काय सापडली? तिने फोन केला? हा, मुलींनी मला राजस्थान डगमधून एका बिहाऱ्यानी आणि बिहारणीनी तिला गहू शाळेमध्ये कोंडून ठेवलं होतं आणि मला त्या माणसाचा फोन आला किडनॅपचा की आम्हाला तुम्हाला जर मुलगी पाहिजे असेल तर 50,000 द्या, नाही तर मग बघा असं म्हणले होते. आम्हाला अशी धमकी दिली होती त्यानं. त्यावरून मी लोकेशनहून देवगाव राजाला पोलिसांना लोकेशनहून मी त्यांना माहिती सांगितली. मग त्या पोलिसांनी बुलढाण्याला माहिती दिली आणि लोकेशननं मुलगी मला सापडली आणि मी स्वतः गाडी करून 40,000 भरून मुलीला घेऊन आले. पोलिसांना तुम्ही 40,000 रुपये दिले नाही, गाडी करून आले मी. मुलीसाठी गाडी करून नेली होती मी. तर गाडी करून मी मुलीला. मुलांचं काय झालं? मुलांचं काही कळलं नाही. ते म्हणे आम्हाला फक्त तुम्हारी लड़की मिली बोले हमको, मुंबई के गाड़ी में बैठे वाली थी वो. हमने उल्हासनगरला काय झालं? उल्हासनगरला यांच्या घरून मुलींनी त्या बाईंनी लेकरं दिले कोणाला तरी. आणि मुलीला 100 रुपये देऊन तिला मुंबईच्या गाडीत बसून दिलं की आई वडिलाकडे जाऊ नको तू, तुला मारहाण करतील आई वडील, तू इकडं कुठेही जाऊन लग्न कर असं म्हणले होते म्हणलं ते. मग आता पोलिसांचं काय म्हणणं आहे? तर पोलिसांचं म्हणणं आलं की आधी तुम्ही हे शोध लावा, नंतर आम्ही तुम्हाला बघायला सोबत येऊ म्हणून असं म्हणले होते ते आम्हाला. मग आता मुलं सापडतील अशी अपेक्षा आहे तुम्हाला? हा, सापडेल, लेकर सापडेल. त्याच्यासाठी इथपर्यंत आले मी पोलीस मार्फत पर्यंत इथे महिला बाल कल्याण समिती बघायला. एकतर ही जी केस आहे ना ती एकतर ही केस मिसिंगची केस नाहीये,
ही ह्युमन ट्रॅफिकिंगची केस आहे. मार्च महिन्यामध्ये बुलढाण्यातल्या माळपुरा पोलीस स्टेशनमध्ये, म्हणजे मला वाटतं ते येतं देऊळबाग राजा पोलीस स्टेशन येतं, तिथे तो गुन्हा दाखल झाला होता मिसिंगचा. सुप्रीम कोर्टाचे जर आपण गाईडलाईन्स बघितले किंवा पोलीस महासंचालकांनी जी SOP जाहीर केलेली आहे मिसिंग संदर्भामध्ये, ती जर आपण नीट पाहिली तर आपल्या लक्षात येतं की मिसिंग दाखल झाल्यानंतर जर 4 महिन्याच्या आतमध्ये जर बेपत्ता व्यक्ती आढळून नाही आला तर ते प्रकरण ह्युमन ट्रॅफिकिंगला तपासासाठी देणं बंधनकारक आहे. महाराष्ट्रातले पोलीस हे करत नाहीयेत आणि सगळीकडे ही प्रकरणं अशी वेळकाढूपणा करून प्रलंबित ठेवली जात आहेत. त्याच्यामुळे ह्या मुलीचं जे नंतरचं ट्रॅफिकिंग झाले ते त्याच्यावर झालेलं आहे. जे कोणी जालनाला व्यक्ती उल्हासनगरच्या ह्या महिलेच्या संपर्कामध्ये आलेत त्यांनी तिला फूस लावली, आपल्या घरी आणलं. त्याच्यानंतर तिची 2 मुलं विकलेली आहेत आणि मुलं विकल्यानंतर हिला राजस्थानला विकलेली आहे. हे क्लिअर कट ह्युमन ट्रॅफिकिंगचं प्रकरण असताना सुद्धा पोलिसांनी ते फार लाईटली मिसिंग म्हणून ते हाताळलेलं आहे. ते देऊळबाग राजा जे पोलीस स्टेशन आहे तिथले पोलीस अधिकाऱ्यांवरती खरं म्हणजे ह्या संदर्भामध्ये कठोर कारवाई झाली पाहिजे. हे सगळे महाराष्ट्रातले पोलीस आहेत ते मिसिंगची प्रकरणं अत्यंत बेजबाबदारपणे हाताळतायत आणि वारंवार त्यांना ह्या सोशल मीडियामधून आणि त्यांना ईमेलवरून SOPची त्यांना जाणीव करून दिलेली जात असताना सुद्धा पोलीस अत्यंत बेफिकिराने आणि बेजबाबदारीने वागतायत. त्यांचं जे कर्तव्य आहे ते तर ते करत नाहीयेत, परंतु सुप्रीम कोर्टाने जे SOP घालून दिलेली आहे तर त्याचं सुद्धा पालन पोलीस करताना दिसत नाही. त्यामुळे अशी प्रकरणं आपल्याला वारंवार आपल्या समोर येत आहेत आणि ज्याच्यामधून महिलांची जी आयुष्य आहे ती संपूर्ण उद्ध्वस्त होणार आहेत. याच्यामध्ये त्या 2 मुलांचं नेमकं काय झालं असेल, कुठे गेली असतील त्याचा पत्ता नाहीये. त्यांची आजी जी आहे ती गेली 6 महिने ह्या सगळ्या प्रकरणामध्ये आपलं सगळं जंग पछाडते आहे. किमान त्या जी वयोवृद्ध महिला आहे तिचा आकांत तरी या सरकारपर्यंत पोहोचणार आहे का, सरकारला पाझर फुटणार आहे का? ही दरवेळेला ज्या पद्धतीने महिलांची मुलांची प्रकरणं जी पूर्णपणे असंवेदनशीलतेने पोलीस हाताळतात त्याच्या पोलिसांच्या वर्तनामध्ये काही बदल होणार आहे का हे आपल्याला बघायला लागेल. कायद्याने बघा लोक चळवळ मिसिंगची प्रकरणं लावून धरतय. या प्रकरणात सुद्धा मध्ये पिच्छा पुरवेल आणि त्या 2 मुलांचा शोध लावायला पोलिसांना भाग पडेल. आणि याच्या पाठीमागे जे रॅकेट आहे ज्याची पाळंमुळं मला उल्हासनगरमध्ये सुद्धा दिसत आहेत, हे रॅकेट इथून उद्ध्वस्त केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. एकंदरीतच मानवी तस्करींचं प्रकरण असो किंवा बेपत्ता मुलांचं प्रकरण असो, इथलं प्रशासन, इथलं सरकार किती असंवेदनशील असतं ह्या प्रकरणामधनं उघड स्पष्ट होत आहे. या प्रकरणामध्ये आता महिला बाल कल्याण समिती आपली पावलं उचलत आहेत. कायद्याने वागा लोकचळवळ हिरिरीने या सगळ्या प्रकरणाचा पाठपुरावा करते. तात्पुरता निवारा म्हणून सखी वन स्टॉप सेंटरमध्ये आता ह्या ज्या आजी आहेत अनुसया सुभाष पारवे या थांबलेल्या आहेत आणि त्यांचं इथे समुपदेशन होईल. योग्य ती पोलीस त्यांना मदत करतील, न्यायालयीन मदतीपर्यंत त्यांना घेऊन जाण्याचा प्रयत्न होईल. पण तरी देखील अशा प्रकरणांमध्ये सरकारची भूमिका इतकी बोटचिपी असेल, इतकी असंवेदनशील असेल तर सर्वसाधारण माणसाने पाहायचं कोणाच्या तोंडाकडे हा प्रश्न मात्र इथे निर्माण होतोय.